खूप छान झालेले आहे थालीपीठ. माझ्या नणंदबाईंनी, गीताताईंनी साखरपापालीवरून आणलेल्या या भाजणीचं थालीपीठ खूप छान झालेलं आहे. हे इकडे एका तव्यामध्ये आहे आणि इकडे दुसऱ्या तव्यात आहे. आपण पटकन थालीपीठ करू शकतो. मी आता खात आहे एकीकडे, कारण खूप भूक लागली आहे. खरं तर आता सध्या बऱ्याचशा आया काय करत आहेत, आम्ही आमच्या लहानपणी मुलांना घावन किंवा थालीपीठ असं खायला घातलं. मी स्वतः पूर्वी थालीपीठाची भाजणी घरात बनवायची, आता वेळेनुसार शक्य नाही. पण आपण जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर थालीपीठ भाजणी एखाद्या जवळपासच्या बाईला बनवायला सांगू शकता किंवा थालीपीठ रेडीमिक्स की घेऊ शकता. आणि मुलांना मॅगी पास्ता खायला घालण्यापेक्षा थालीपीठ घावन वगैरे खायला घालू शकता. ह्याचे घावनसुद्धा होतात. आमच्याकडे एक सहकारी शिक्षिका होत्या, जोशी मॅडम, जोशी उर्फ शेंडे मॅडम. त्यांनी मला हे सांगितलं होतं की थालीपीठाच्या भाजणीचे घावन पण होतात, आणि त्यांचं ऐकून मी ते करूनही पाहिलेत आणि मी कधी कधी घावन पण करते. आणि मुलांना मैद्याचे पदार्थ खायला घालण्यापेक्षा आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते खायला घाला. आणि लहान वयातच मोठे मोठे आजार जे विद्यार्थ्यांना किंवा आपल्या घरातल्या मुलांना पण होत आहेत, त्याच्यापासून आपण वाचवण्यासाठी पण हा प्रपंच करू शकतो. थोडंसं करा काहीतरी.